कसा असला पाहिजे तुमचा आमदार? काय परिस्थिती आज मतदारसंघाची? 8-8 तास तुमच्या प्राधिकरणामध्ये वीज नसते. कुणाचं काम आहे? आमदाराचं काम आहे. का नाही आतापर्यंत 10 वेळा 10 वर्ष निवडून दिलं ना तुम्हाला? 10 वर्षात आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी चांगलं वीज कनेक्शन देऊ शकत नाही, चांगल्या केबल तुम्ही टाकू शकत नाही. कुणाचंच लक्ष नाही त्याच्यावरती. ते काम कुणाचं आहे? आमदारांचं आहे. आमदार कधी मी शुद्धीत बघितलेला नाही. ज्याने कोणी बघितला असेल त्याने हात वर करून सांगावं रे बाबा. कोणी बघितला? कुणी बघितला? हात वर करा. ए कॅमेरा फिरव तिकडं. बघितलाय का कोणी? एकाने नाही बघितला. शुद्धीतला आमदार द्या निवडून. काम करणारा आमदार निवडून द्या. चांगलं काम करता येतं ताई. पण चांगला आमदार निवडून देणं तुमचं काम आहे. नवे नवे तर ते कर्तव्य आहे आपलं. आणि म्हणून मला असं वाटतं की मी 2024च्या विधानसभेची उमेदवार का असू नये, तुम्ही काम करा. 2007 साली निवडून आले, 2012ला निवडून आले, 2017ला निवडून आले. काम करतो आणि काम करतो म्हणूनच हक्काने या ठिकाणी काहीतरी मागायला आलेली आहे. आणि म्हणून यावेळेस पिंपरी या विधानसभेला 100% या महिलेचा आवाज घुमला पाहिजे. तो सीमा सावळेचा आवाज नाहीये. समोर बसलेल्या माझ्या काकूचा आवाज आहे, ताईचा आवाज आहे, मैत्रिणीचा आवाज आहे आणि काम करणाऱ्या महिलेचा आवाज असला पाहिजे.